रोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. येत्या सोमवारी आपली पाठांतर स्पर्धा आहे, सगळ्यांना लक्षात असेलच. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि भरपूर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या आणि छान पाठांतर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते सुद्धा पाठवलेले होते, सो ते तुम्हाला मिळालेले असतीलच. सो त्याप्रमाणे आता छानपैकी पाठांतराला एकदा पुन्हा अनुवृत्ती देऊन पुन्हा सुरुवात करावी. ओके, सो आपण पुढच्या वाचनाला सुरुवात करूयात. आपण 23वा अध्याय वाचतो आहोत. त्याच्यामध्ये अश्चोतनंजन विधी आणि अश्चोतनंजन करत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीने अंजन करावं आणि अंजन कसं असू नये, अति तीक्ष्ण असू नये, अति उष्ण असू नये, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढे म्हणजे अंजनाचा जो विधी आहे त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. सो हा अंजन विधी होत असताना आपला 25वा श्लोक चालू आहे. हा आपला झालेला होता. अतितीक्ष्ण मृदुस्तोक बहुवच्छ घनकर्कशम अत्यर्थ शीतलम तप्तम अंजनम न अवचारयेत. आता इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. ह्याच्या पुढे अथ उन्मीलयन दृष्टीम अत अंतःसंचारयेत शनैः अंजिते वर्त्मनि किंचित चालयेत चैव मंजनम. आता ज्याप्रमाणे अथ उन्मीलयन दृष्टीम अंतःसंचारयेत शनैः, अंतः दृष्टीः उन्मीलयन असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. कसं की काय करायचं आहे, डोळे ते बंद ठेवून तेच फिरवायचे आहेत वरती खालती या प्रमाणाने. मग असं केल्यामुळं काय होणार आहे, तर सगळं जे अंजन आहे ते संपूर्ण डोळ्यामध्ये दृष्टी गोष्टी महत्वाच्या म्हणून सांगितलेल्या आहेत. चलन होतं, सगळीकडे लागतं. अंतः उन्मीलयन, डोळे बंदच ठेवून डोळा जो आहे तो उन्मीलन करायचा आहे, म्हणजे वरच्या बाजूला बघायचा आहे. आणि ही दृष्टी चालन केल्यामुळे काय होणार आहे, तर अंजन जे आहे ते संपूर्ण जो डोळ्याचा आतला भाग आहे तर त्यावरती ते अंजन पसरणार आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून ह्या संपूर्ण ह्याच्यावरती म्हणजे अंजन करत असताना ते दृष्टी चालन या पद्धतीनं करायचं. यानंतर तीक्ष्णम निष्पीडनम न च वर्त्मभ्याम चालनम वा समाचरेत. काय काय करावं किंवा काय करू नये अंजन केल्यानंतर ह्या गोष्टी सांगतात. तीक्ष्ण अंजन जे आहे ते सगळीकडे पसरतं आणि हे करत असताना तीक्ष्णम व्याप्नोती सहसा न च उन्मेष निमेषणम, म्हणजे तीक्ष्ण अंजन जे आहे ना ते एकदम अचानक किंवा लवकर संपूर्ण डोळ्यामध्ये पसरतं आणि म्हणून न च उन्मेष निमेषणम, मग अशा वेळेला डोळ्यांची हालचाल किंवा उन्मेष निमेष किंवा पापण्यांची हालचाल ही लगेचच करू नये. आणि काय करू नये तर निष्पीडनमच्या वर्त्मभ्याम, वर्त्म मंडल जे आहे म्हणजे डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत तर त्याचं पीडन करू नये. म्हणजेच काय, तर डोळे चोळू नयेत. का असे करू नयेत, डोळे चोळू नयेत, तर जर का डोळे चोळले गेले तर मग काय होईल की जे तीक्ष्ण अंजन आहे तर त्याचा परिणाम डोळ्याच्या आतल्या भागावरती होईल आणि कदाचित इजा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून निष्पीडन करू नये. आणि क्षालनम वा समाचरित, किंवा एकदम डोळे जे आहेत ते क्षालन म्हणजे म्हणजे अंजन अंजन आपण बघितलं की त्याची ती शलाका आहे आणि मुकुलाकृती म्हणजे मध्ये पातळ असणारी कडेला जाड असणारी अशा पद्धतीची कळीच्या सारखी जी शलाका आहे ते घातल्यानंतर ते अंजन जे आहे ते किती वेळा करायचं हे आपण बघितलं आहे की दोषांनुसार इतके वेळेला ते चूर्ण जर असेल तर चूर्णांजन करायचं आहे. हे केल्यानंतर जर अंजन तीक्ष्ण असेल तर
त्यामध्ये उन्मेष निमेष किंवा डोळ्याचं चालन हे लगेच करू नये, थोडा वेळ थांबावं, कारण मग ते हळूहळू पसरेल तीक्ष्णांजन संपूर्ण डोळ्यामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का ते तीक्ष्ण नसेल तर मग मात्र डोळे बंदच ठेवून डोळ्याची हालचाल किंचित आतमध्ये करायची. असं केल्यामुळं काय होईल तर अंजन जे आहे ते सर्वत्र संपूर्ण डोळ्यामध्ये पसरेल. परंतु जर तीक्ष्ण अंजन असेल तर समजा आपण अंजन केल्या केल्या डोळे फिरवले म्हणजे डोळे हलवले आतमध्ये, तर मग काय होणार की संपूर्ण डोळ्यामध्ये त्याचा परिणाम एकदम झटकन येईल, झपाट्याने येईल. आणि तसं झाल्यामुळे कसं होईल की तीक्ष्ण अंजन असल्यामुळे डोळ्यांना त्रास होईल किंवा डोळ्यांमधनं पाणी येईल, जास्त प्रमाणामध्ये आग होण्याची शक्यता आहे किंवा इजा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच तीक्ष्ण अंजन असताना मात्र डोळे हलवताना काळजीपूर्वक किंवा थोडासा अवधी घेऊन मग हलवायला हवेत. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे अंजन केल्यानंतर कधी कधी जर तीक्ष्णत्व आहे किंवा डोळ्यांना आपल्याला त्याचा स्पर्श थोडासा त्रासदायक होतोय असं जरी असलं ना, तर तसं होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तर डोळे चोळणं हा भाग नाही करायचा. निष्पीडनम न असं म्हटलेलं आहे. म्हणजे डोळ्यांचं पीडन करू नये, वर्त्ममंडलाचं पीडन करू नये. म्हणजेच काय डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या एकमेकांवरती चोळू नयेत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लगेच जाऊन डोळे धुवू नयेत. अन्यथा काय होईल की डोळ्यांना अंजन केल्याचा जो परिणाम आहे तो अजिबातच मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याने सुद्धा इव्हन काही वेळेला आपण बघतो की एकदम डोळ्यांना लाली आल्यासारखे होते. सो तसंही व्हायला नाही पाहिजे. म्हणून एकदम लगेच जाऊन धुवून टाकलंय असंही नाही करायला पाहिजे आणि एकदम निष्पीडन केलंय असंही नाही करायला पाहिजे. सो अंजनाचे हे नियम जे आहेत तर ते आपण निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजेत, असे हे नियम आहेत. त्याच्यानंतर तीक्ष्णं व्याप्नोति सहसा न च उन्मेष निमेषणं निष्पीडनं न च वर्त्मभ्यां क्षालनं वा समाचरेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे उन्मेष निमेष म्हणजे डोळ्यांच्या पापण्या उघडझाप केल्या ना की ते अंजन जे ते सगळीकडे लवकर पसरणार आहे आणि ते तशा उघडझाप करू नये पटकन असंही म्हटलंय. अपेत औषध संरंभम निवृत्तम नयनम यदा व्याधी दोष ऋतुयोग्याभिः अद्भिः प्रक्षालयेत तदा. मग डोळ्याचं प्रक्षालन करावं म्हणजे उत्तर कर्मामध्ये म्हणजे अंजनाच्या नंतर जे उत्तर कर्म सांगितलेले आहे त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर नेत्र प्रक्षालन किंवा डोळे धुणं. मग अपेत औषध संरंभम निर्वृतम नयनम यदा यदा नयनम संरंभम निर्वृतम अपेत औषधम. म्हणजे काय तर ज्या वेळेला डोळ्यांची लाली जी आहे ती कमी होईल तर त्या वेळेला काय करावं चुरचूर किंवा लाली ज्याला आपण म्हणतो, संरंभ म्हणजे इन्फ्लमेशन ज्याला थोडंसं आपण म्हणू अशा अर्थ त्याच्यामध्ये येतो. असं हे इन्फ्लमेशन कमी झाल्यानंतर मग काय करायला पाहिजे तर अपेत औषध ते संपूर्ण निघून जाण्याच्या दृष्टीने किंवा त्या औषधाचा परिणाम निघून जाण्याच्या दृष्टीने म्हणून नेत्रक्षालन करायचंय. मग हे नेत्रक्षालन करत असताना ते नेत्रक्षालन कशाने करायचंय तर व्याधी दोष ऋतू योग्याभिः अद्भिः म्हणजे व्याधीनुसार दोषानुसार किंवा ऋतूनुसार योग्य अशा पाण्याने. आता व्याधीनुसार योग्य पाणी, दोषानुसार योग्य पाणी, ऋतूनुसार योग्य पाणी हे म्हणत असताना आता त्याचा संबंध कसा हे आपण बघायला हवं. व्याधीनुसार योग्य अद्भी म्हणजे पाणी असं जर का आपल्याला म्हणायचं असेल तर समजा वाताच्या साठी आपण अंजन केलेलं आहे तर वातशामक औषधाने सिद्ध अशा जलाने नेत्रधावन करायला पाहिजे. मग तिथे लघु पंचमूळ असेल किंवा बृहत पंचमूळ असेल किंवा दशमूळ असेल तर त्याचा किंवा एकेरी देवदाराचा काढा किंवा एकेरी बिल्वाचा काढा ह्या गोष्टींनी डोळ्यांचं धावन किंवा प्रक्षालन करायला हवं. त्यानंतर समजा पित्ताच्या व्याधींसाठी डोळ्यासाठी आपण अंजन केलेलं असेल तर मग त्या ठिकाणी पित्त शमन करणाऱ्या औषधाच्या पाण्याने नेत्रधावन करावं. मग पित्तशमन औषधं म्हणजे कुठली तर यष्टीमधू आहे किंवा जे पित्तघ्न गण सांगितलेले आहेत तर त्या औषधांनी करावं किंवा इतर ज्या गोष्टी पित्त शमन करणार आहेत जसं उशीर आहे, चंदन आहे तर ह्या गोष्टींनी नेत्रधावन करावं. तसंच कफघ्नत्व येण्यासाठी जर का म्हणजे कफाच्या व्याधींसाठी आपण अंजन केलेलं असेल तर कफघ्न असणारी अशी गोष्ट की जी नेत्रांना उपयुक्त आहे अशा द्रव्यांनी त्याचं नेत्रधावन करावं. मग आता शुंठी सिद्ध जल जर का आपण बघायला गेलं की उत्तम कफघ्न आहे परंतु शुंठीने डोळ्यांना त्रास होणार आहे का, तसं असेल तर मग शुंठी नाही घेणार. मग त्याच्यामध्ये हळद आहे की हळद कफघ्न आहे आणि हळदीनं डोळ्यांना उपयोग पण होणार आहे. मग अशा वेळेला हरिद्रा सिद्ध जलांनी नेत्रधावन करणं.
दारू, हरिद्रा, सिद्ध जलांनी नेत्रधावन करणं, या गोष्टी आपल्याला तिथे करायच्या आहेत. सो आपल्याला महत्वाचा भाग म्हणजे व्याधीच्या अनुरूप असं नेत्र प्रक्षालनासाठी आपल्याला द्रव्य वापरायचं आहे. तसंच दोषाच्या अनुरूप असं तर आता ते आपण बोललोच. आणि ऋतूच्या अनुसर किंवा ऋतूच्या अनुसरून योग्य असं अद्भिही. आता ऋतूनुसार योग्य पाणी असं म्हणत असताना कोणतं, तर एकतर सिद्ध औषधी हे तर आलेच, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण समजा उशीर किंवा चंदन ह्याचं सिद्ध वापरू, हिवाळ्यामध्ये आपण आता जसं म्हटलं तसं हरिद्रा, दारू ह्यांचं सिद्ध वापरू. परंतु आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर ऑफ द वॉटर, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. थंडीचा सीझन आहे तर किंचित कोष्ण किंवा कोष्णपेक्षा थोडंसं जास्त गरम डोळ्यांना सोसवेल असं अशा पद्धतीचं पाणी जे आहे, सिद्ध जल जे आहे, तर ते नेत्रधावनासाठी आपल्याला वापरायचं आहे. परंतु जर का एकदम उष्णता आहे आणि तर तेवढ्याच टेम्परेचरचं पाणी वापरलं तर इन्फ्लमेशन किंवा डोळ्याला लाली किंवा चुरचुरणं किंवा इरिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वाढू शकतील ना. तर त्याप्रमाणे म्हणून जेवढा बाहेरचं टेम्परेचर आहे तर त्याला अनुसरून याचं असायला पाहिजे. सो त्या दृष्टीने हे जलप्रक्षालन कसं करायचं हे आपण बघितलं. सो अपेत औषध सौरंभम निवृत्तम नयनम यदा व्याधी दोषर्तु योग्याभिः अद्भिः प्रक्षालयेत तदा. त्यावेळेला धुवावं. तदा म्हणजे त्यावेळेला. मग तदा म्हणजे कधी, तर ज्या वेळेला तो औषध संरंभ निघून गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट निवृत्त नयनम यदा म्हणजे ज्या वेळेला डोळ्याची लाली किंवा हे सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत त्या वेळेला या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतरचा श्लोक त्याच्यामध्ये दक्षिणांगुष्ठं शोध्यम वामेन चेतरेत. आता काय करायचं ह्याच्यानंतर दक्षिण अंगुष्ठेनं अक्षी तो वामम सवाससा. सवाससा, वाससा म्हणजे काय, वस्त्र, कपडा. तर त्यानंतर काय करायचंय की एखादा कपडा घेऊन उजवा अंगठा दक्षिण अंगुष्ठेनं काय करायचंय, तर केनाक्षी ततो वामम वामम अक्षी म्हणजे उजव्या अंगठ्यावरती कपडा घेऊन डाव्या बाजूचा जो डोळा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. आणि त्यानंतर दक्षिणांगुष्ठ केनाक्षी ततो वामम स वाससा ऊर्ध्व वर्त्मनि संगृह्य. वरची पापणी, वर्त्म पापणी ऊर्ध्व वरची गृह्य धरून शोध्यम वामेन च इतरत. त्याप्रमाणे डाव्या ह्यानी म्हणजे डाव्या काय म्हणू हाताने उजवा जो डोळा आहे तर तो स्वच्छ करायचा, तसा उजवा हाताने डावा डोळा स्वच्छ करायचा. म्हणजे कसा की एका हातामध्ये आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे आणि एका हाताने डोळा पकडायचा आहे. आता उजव्या हाताने ज्या वेळेला आपण डोळा स्वच्छ करणार, उजवा डोळा, त्यावेळेला डाव्या हाताने आपल्याला डोळ्याला पकडायचं आहे ऊर्ध्ववर्त्मनी म्हणजे वरची जी पापणी आहे ते वरती धरायची आहे आणि डोळ्यांनी करायची आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला डावा डोळा स्वच्छ करायचा आहे त्यावेळेला ही पापणी वरती धरायची आणि ह्यानी वस्त्र पकडून स्वच्छ करायचं आहे. सो इतकं सिंपल सांगितलेलं आहे की स्वच्छता करत असताना ते वस्त्र आहे ते सुद्धा अर्थात स्वच्छ असायला पाहिजे, ही गोष्ट आपण ध्यानात धरायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबरीनं ते कापड जे आहे ते मऊ असायला पाहिजे, नवीन अगदी जे असतं ना कडक असलेलं तसं नसायला पाहिजे, स्वच्छ धुतलेलं असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या पण ध्यानात घ्यायला हव्यात. सो एकदा का तिथला सगळा इन्फ्लमेशन निघून गेलं की हे नेत्र प्रक्षालन झालं की त्याच्यानंतर वाससा संगृह्य शोध्यम वामेनच इतरेत म्हणजे इतर म्हणजे उजव्याने या पद्धतीनं आणि डाव्या डोळ्याला या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्याचा डोळा पुसून घ्यायचा आहे किंवा स्वच्छ करायचा आहे. वर्त्म प्राप्तो अंजना दोषो रोगान कुर्यात अतो अन्यथा कंडू जाड्येन अंजनम तीक्ष्णम धूमम वा योजयेत पुनः. आता काही वेळेला काय होतं की वर्त्म प्राप्तात अंजना दोषो कुर्यान रोगात ततो अन्यथा. आणि जर का असं काही स्वच्छता पण नाही केली तर काय होतं, तर पापणीला लागलेलं जे अंजन आहे ना तर त्यांनी दोष कुपित होतात आणि मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लक्षणं यायला लागतात आणि म्हणून हे पुसून घ्यायचं आहे. कारण आपण ज्या वेळेला अंजन करतो तर त्यावेळेला ते अंजन जे आहे तर ते डोळ्यांमध्ये गेल्यानंतर स्राव झाल्यावरती निघून जायला पाहिजे.
परंतु काही कारणास्तव थोड्या अंजनाचे काही कण किंवा काही प्रमाणामध्ये जर का ते पापण्यांना राहिलेलं असेल तर ते काय करतं, वर्त्म प्राप्तो अंजनात दोषः रोगान कुर्यात ततो अन्यथा. म्हणजे काय तर कुर्यात रोगान कुर्यात, रोग निर्माण करतात. कोण रोग निर्माण करतं, तर वर्त्म प्राप्त अंजनात दोषः रोगान कुर्यात. वर्त्म पापणीला जे लागलेले अंजन आहे तर ते दोष किंवा रोग उत्पन्न करतं. आणि हे जर का आपण स्वच्छता किंवा प्रक्षालन आणि हे पुसून घेणं ह्या गोष्टी नाही केल्या तर. म्हणून या पद्धतीनं हे काय म्हणतो, स्वच्छता आणि पुसून घेणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि झाले तर काय काय लक्षणं दिसतात, तर कंडू जाड्ये अंजनम तीक्ष्णम धूमम वा योजयेत पुनः. असं जर का झालं तर काय लक्षणं येतात, कंडू किंवा जाड्य किंवा डोळा जड होणं किंवा डोळ्याला खाज येणं ही लक्षणं दिसतात. आणि मग अशी जर लक्षणं आली तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तीक्ष्ण धूम किंवा पुन्हा तीक्ष्ण अंजन याचा वापर करायचा आहे. म्हणजे आता ते अंजन आहे आणि त्या ठिकाणी ते आपण सगळ्या प्रक्षालन आणि ह्या सगळ्या प्रोसिजर्स केल्या आणि तरी सुद्धा काही वेळेला समजा त्या अंजनामुळं कंडू किंवा जाड्य ही लक्षणं यायला लागली, डोळा जड व्हायला लागला किंवा त्याच्यामध्ये खाज खूप यायला लागली डोळ्याला, कंडू हे लक्षण यायला लागलं, तर तीक्ष्ण धूमपान करायचं, म्हणजे डोळ्यांना धूपन करायचं. आणि किंवा अदरवाईज काय करायचं आहे की धूमपान या विधीने, म्हणजे आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की नाकाने धूर घेणं आणि तोंडाने सोडणं या पद्धतीनं केला तर त्याचा परिणाम डोळ्यांवरती पण येणार आहे आणि मग शरीरामध्ये असणारा अतिरिक्त कफदोष जो आहे तो कमी येणार आहे. आणि त्याच्यासाठी तीक्ष्ण धूमपान करायचं किंवा पुन्हा एकदा अंजन करायचं, म्हणजे स्राव होऊन या गोष्टी निघून जातील. ओके. त्याच्यानंतर तीक्ष्ण अंजन अभितप्तेतु चूर्णम प्रत्यंजनम हिमम. आता हे जे सांगितलं ना, कंडू जाड्ये अंजनम, असं जर हे कधी तर जर का ते अंजन याच्यामुळे जाड्य म्हणजे कफ कर किंवा तिथे आपल्याला बघायला देतात की कफाची लक्षणं जर दिसत असतील तर हे करायचं. आणि जर का तीक्ष्ण अंजन अभितप्तेतु, समजा तीक्ष्ण अंजन केलं गेलं आहे आणि तीक्ष्ण अंजनामुळे डोळे अभितप्त झालेत, म्हणजेच काय तर तीक्ष्ण अंजन केल्यानंतर डोळे लाल झालेत किंवा त्याच्यामध्ये लक्षणं आलेली आहेत किंवा एकदम संताप होतो डोळ्यांचा, अशी जर का लक्षणं असतील तर मग काय करायचं, तीक्ष्ण अंजनात अभितप्तेतु चूर्णम प्रत्यंजनम हितम. प्रत्यंजन चूर्ण करावं. प्रत्यंजन चूर्ण म्हणजे प्रत्यंजन म्हणजे प्रति अंजन, म्हणजे त्याला काउंटरॅक्ट करणारं असं अंजन, चूर्णांजन करावं की जे हिमम आहे म्हणजे थंड आहे. आता हिम चूर्णांजन किंवा ही जी प्रत्यंजन जी आहेत तर ती कुठली असावीत, प्रत्यंजन म्हणजे अँटी ज्याला आपण म्हणू, प्रति या अर्थाने, जैविक प्रतिजैविक अँटीबॉडी असं जे आपण म्हणतो, अँटीजेन अँटीबॉडी. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे अंजन आणि प्रतिअंजन. प्रतिअंजन म्हणजे त्याचं शमन करणारं दुसरं अंजन. ओके. तर मग आता या ठिकाणी हिमम म्हणजे शीत प्रकारचं असं अंजन करावं. मग समजा असं झालेलं आहे तर मग त्या ठिकाणी शतदौत घृत किंवा यष्टी शुद्ध घृत किंवा ह्याचं आलेलं आहे बघा महात्रिफला घृत, ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्याही गोष्टी आपल्याला तिथे प्रतिअंजन म्हणून किंवा प्रत्यंजन म्हणून प्रतिसारणासाठी करता येतात. सो या पद्धतीनं इथे जर का तीक्ष्णत्व आलं असेल काही कारणामुळे हे करत असताना तर तिथे प्रत्यंजन करावं या गोष्टी सांगितल्या. सो इथे श्री वैद्यपती सिंहगुप्त सूनु श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने अश्चोतन अंजन विधीर नाम त्रयोविंशो अध्यायः. हा 23वा अध्याय या ठिकाणी सांगवतो. याचा अर्थ आपण इथे संपूर्ण बघितला की पहिल्यापासून आतापर्यंत अंजन बघत असताना वेगवेगळ्या प्रकारची अंजन, अंजनाचा उपयोग काय, अंजनाची शलाका कशी असावी, त्यानंतर अंजन घालण्याचा विधी कोणता असावा आणि विधी झाल्यानंतर म्हणजे त्याचं उत्तर कर्म म्हणून काय काय करावं. मग त्याच्यामध्ये ते कर्म करत असताना म्हणजे अंजन करत असताना डोळे बंद ठेवून आतमध्ये हलवणं हेही करावं. ते झाल्यानंतर उत्तर कर्म म्हणून 2 गोष्टी आपण बघितल्या की नेत्र प्रक्षालन आणि त्यानंतर वाससा काय म्हटलेलं आहे त्याला वाससा तो वामम स वाससा, डोळ्यांनी शोध्यम काय येते कपड्याने तिथे शोधन करून घ्यावं किंवा कपड्याने ते पुसून घ्यावं
आणि त्याच्यानंतर जर कंडूस जाडे ही लक्षणं आली असतील तर तिथे तीक्ष्णांजन किंवा धूम्रपान करावं आणि जर का त्यांनी अभितप्त झाला असेल डोळा तर त्या ठिकाणी प्रतिअंजन वापरावं. सो ह्या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघतो की कशा कशा पद्धतीनं ही अंजनं किंवा हे सगळं सांगितलेलं आहे. सो हा संपूर्ण जो आहे तो अंजनाचा अध्याय आपला इथे संपवतो. पुढच्या अध्यायाचा एक श्लोक वाचूया आणि थांबूया. तुमच्या काही शंका असतील त्या घेऊयात. नवीन अध्याय पुढच्या वेळेला आपण सुरुवात करूयात. हे तसे आता छोटे छोटे अध्याय, सो एक दोन लेक्चर मध्ये आपले होऊन जातील. सो अथातच तर्पण कूटपाक विधिमध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः नयते तान्यति स्तब्धे शुष्के रुक्षेभिघातिके वातपित्तातुरे जिह्ने शीर्णपक्ष्म विलेक्षणे. ओके, सो ह्या पद्धतीनं आता तर्पण कूटपाक म्हणजे जे आपण बऱ्याच वेळेला नेत्र तर्पण हे आपल्या दवाखान्यामध्ये एक विधी म्हणून करत असतो, एक पंचकर्म म्हणून करत असतो आणि त्याचा परिणाम बऱ्याच वेळेला आपण बघतो की चष्म्याचा नंबर असणं ह्याच्यामध्ये खूप उत्तम होतो. टेरिजियमसाठी तर्पण कूटपाकाचा उपयोग खूपच चांगला होत असतो. अंजन त्या मानाने म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये थोडीशी करणं कमी झालेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये अंजन घराघरामध्ये बनवलं जायचं आणि घातलं जायचं, इतकं ते हे झालेलं होतं आणि आताच्या काही काळामध्ये संपूर्णच अंजन हा भाग जो आहे तो कमी झालेला आहे. तर ह्या अंजनाचे आता जर आपण काही विशिष्ट पद्धतीने अर्क जर काढून अर्क डोळ्यामध्ये घालायला दिले ना तरी त्याचा परिणाम खूप चांगला येतो, असं आपण आपल्या काही पेशंट्स मध्ये दवाखान्यामध्ये वापरत असतो. सो यष्टीचा अर्क काढून तो डोळ्यामध्ये घालायला देणं असं जर का केलं ना तर अभितप्तत्व वगैरे या गोष्टी खूप चांगल्या येत असतात. यष्टी आणि नारायणी असा अर्क आपण एक बनवत असतो आणि तो त्याचा अशा पद्धतीच्या म्हणजे पित्ताचे दृष्टी दिसणारे जे डोळ्यांचे व्याधी आहेत तर त्याच्यामध्ये आपण करत असतो. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा करून बघा, तर त्याच्यामध्ये बराच चांगला फायदा दिसत असतो. त्याच्या बरोबरीनं काही जी हे आलेली आहेत ना कुष्ठग्न गण जो आलेला आहे तर त्याचा सुद्धा अर्क डोळ्यामध्ये घालायला देणं हे आपण विशिष्ट काही व्याधींमध्ये म्हणजे जसं हे आलेलं आहे ना काय म्हणतो आपण की डोळ्यांच्या आयलॅशेस जे आहेत त्या एंट्रोपियॉन जसं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये आपण बऱ्याचपैकी पेशंट्स मध्ये वापरत असतो. सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर डॅन्ड्रफ जो डोळ्यांच्या पापण्यांवरती जमा होतो तर त्याच्यासाठी सुद्धा या पद्धतीचं कुष्ठग्न गणाचा अर्क घालणं ही गोष्ट खूप चांगली आपल्याला अनुभवाला येते. ओके, काही प्रश्न आहेत. फिमेल एज पेशंट 30 years, complaint of उदर आत्मान उद्गार प्रवृत्ति उदरशूल मलबद्धता फ्रॉम 1 year, प्रजब प्रवृत्ति में वेदना ग्रंथियुक्त वेग विधारण एंड दिवस ओके निद्रा हेतु हैविंग हिस्ट्री ऑफ अर्श ग्रहणी माइल्ड ज्वर सिम्पटम्स ऑफ यूएजी इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन ओवेरियन सिस्ट आहे. ओके, यूएजी इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. ओके, ovarian cyst, mild small kidney size, reduction in cortical thickness. Patient has operated once for obstruction, but after times symptoms reappeared. Okay, कारण इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन जर का असेल ना तर आपण बघतो की सर्वसाधारणतः हा जो इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन हा भाग आहे तर तो ऑपरेटिव्ह किंवा तत्र धन्वंतरी या नामाधिकार हा याच्यामध्ये बऱ्याच वेळेला येतो. पण एकदा ऑलरेडी ऑपरेटिव्ह करून झाला आणि तरी सुद्धा पुन्हा जर का ऑब्स्ट्रक्शन होत असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकतर तिचा हेतू जो सांगितला आहे त्याच्यामध्ये वेग विधारण वाताची गती जर का विकृत असेल ना तर इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन सारखी लक्षणं बऱ्याच वेळेला दिसतात. खूप स्ट्रॉंग कॉन्स्टिपेशन असेल म्हणजे ग्रंथीयुक्त जर का मलप्रवृत्ती होत असेल तर त्याही केसेसमध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे इव्हन आपल्याकडे सुद्धा एक पेशंट येत होता की इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे टिपिकल ते लॅडर स्टेप एक्सरे मध्ये तर त्या पद्धतीनं त्याच्या आलेलं होतं, परंतु विरेचन दिल्यानंतर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम आला आणि तिथे मलबद्धता जर खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपण अशी औषधं वापरू शकतो. अर्श अतिसार आणि ग्रहणी हे तिन्ही एकमेकांचे अन्योन्य निदानभूत आहेत. तर त्याच्यामुळं आत्मान असणं, त्याच्यानंतर उदरासारखी लक्षणं असणं किंवा वातोदरासारखी टू बी स्पेसिफिक लक्षणं असणं आणि पोटात दुखणं असं जर का असेल ना तर त्यामध्ये दीपयंत्र प्रेशर करणं आणि त्याच्यानंतर एखादं विरेचन करणारं आरगवत कपिलेसारखं वगैरे द्रव्य देणं असं जर का केलं ना तर त्याचा परिणाम पेशंटमध्ये चांगला दिसतो. त्याच्या बरोबरीनं ओव्हेरियन सिस्ट आहे आणि माइल्ड रिडक्शन इन कॉर्टिकल थिकनेस वगैरे म्हटलेलं आहे.
आता ह्याचा ओव्हरऑल आपल्याला दिसतोय की सुद्धा द्रवमल आणि घनमल असे दोन विभाजन होत असतात. मग यामध्ये जर का मल विकृती असेल तर त्यामुळे द्रवमल घनमल तयार होत असताना सुद्धा तिथे अडचणी येतात किंवा सांद्र मूत्र तयार व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये तसं जेव्हा होतं ना तर त्यावेळेला कॉर्टिकल जो थिकनेस आहे किंवा किडनीचं जे टिश्यू आहे त्याच्यावरती सुद्धा अफेक्ट होत असतात. सो ह्या दृष्टीने ह्या केसकडे बघायला हवं. इथे बस्तीचा खूप चांगला परिणाम येईल. मग त्याच्यामध्ये मूत्रपृष्ठहर बस्ती जो आहे तो त्याच्यामध्ये द्यायला हवा किंवा शुक्रानिल विबंधेशू आणि सहचर तेल असा बस्ती या पेशंटमध्ये नक्की उपयोगी पडेल असं वाटतंय. औषधांमध्ये देत असताना डिपेंद्रप्रेशन नाभीपूरण या गोष्टींचाही वापर यामध्ये करायला पाहिजे. ॲलर्जिक प्रॉब्लेम्स मध्ये डोळ्यांना खूप कंडू येतो बरेचदा. कोणते अंजन उपयोगी पडेल? हे मात्र अगदी बरोबर आहे की कसलीही ॲलर्जी असते तर त्यावेळेस स्किनला इरिटेशन असतं, खाज पेशंट असतात सुद्धा ड्रायनेस आणि ब्लेफरायटिस हे लक्षण बऱ्याच वेळेला दिसत असतं. अशा पेशंट्स मध्ये अंजन जे आहे तर ते शमन अंजन या पद्धतीचं म्हणजे पित्तावरती त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करायला वापरतो पेशंट्स मध्ये त्याचा खूप चांगला परिणाम येतो. त्याच्याच बरोबरीने तळपायांना काही लेप लावणं जसं आहे तर त्याचा परिणामही चांगला दिसत असतो. त्याच्यानंतर काही वेळेला नेत्रकंडू असताना बऱ्याच पेशंट आपण म्हणतो म्हणजे पापण्यांचा ड्रायनेस असतो आणि असं असताना जिथून पापणीचा केस पक्ष्म उगवतो ना तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला लाईस किंवा अस्वच्छता असणं हाही भाग त्याच्यामध्ये असतो. असं जर का असेल तर अशा पेशंट्स मध्ये नेत्र धावनासाठी त्रिफळा कपात ही गोष्ट वापरावी आणि त्याच्यानंतर शतधौत घृत किंवा महात्रिफला घृत अशा सारख्या गोष्टी लावायला दिल्या ना तर त्याचा परिणाम चांगला येतात. ज्या मुलांना लहानपणी अंजन केले गेले नाही त्यांना नंतर देता येतं का आणि कोणते? लहान मुलांना आजकाल बऱ्याच वेळेला हायजेनिक कंडिशन्स मेंटेन केल्या जात नाहीत म्हणून अंजन करूच नका असं सांगितलं जात असतं. परंतु अंजन करत असताना अगदी छोटे छोटे काही नियम असतात ते लक्षात घ्यायला पाहिजे. एकतर त्या अंजनाची जी डब्बी असते ना ती नेहमी हायजेनिक कंडिशन्स मध्ये ठेवायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे 2 वेगवेगळी बोटं ही अंजन करत असताना वापरायला हवीत. त्याच्यामध्ये 2 बोटं जनरली त्याच्यामध्ये एकाच वेळेला हे करून परत ते बंद करून ठेवायचं असतं. एका डोळ्याला एका बोटाने अंजन आणि दुसऱ्या बोटाला दुसऱ्या डोळ्याने आणि दुसऱ्या डोळ्याला दुसऱ्या बोटाने अंजन या पद्धतीने अंजन करायला हवं. आणि तसं जर का केलं गेलं नसेल लहानपणी तर मोठेपणी अंजन नक्की करावं कारण की आजकाल इव्हन स्क्रीन टाइम वगैरे खूप वाढलेला आहे सगळ्यांचाच आणि तसं असल्यामुळं आपण बघतो की डोळ्यांना चष्मा लागणं त्याचा नंबर जास्ती असणं किंवा खाण्यापिण्यामध्ये खूप बदल झालेले आहेत त्याच्यामुळे मोठी म्हणजे पुरेशी धाराकाला चांगली नसणं आणि त्याच्यामुळे डोळ्यांना नंबर येणं, ग्रहणीचे आजार असणं असं बऱ्याच लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतं 8, 9, 10 वर्षाच्या मुलांना. मग अशा वेळेला अंजन निश्चित उपयोगी पडेल. लास्ट टाइम मला वाटतं आपण सांगितलं होतं की एक वात करायची आणि त्या वातीमध्ये बाळंशे पाणी विजेने कापून या गोष्टी घालायच्या. EST मध्ये सुद्धा घालू शकतो. मग ती वात जी आहे ती बांधून तयार करायची. एरंडेल तेलामध्ये भिजवून त्याचा दिवा लावायचा आणि त्याच्यावरती तांब्याचं एखादं स्वच्छ घासून स्वच्छ केलेलं असं जे सामान असतं ते घालून त्याच्यावरती काजळी जमवायची आणि ती काजळी काढून घेऊन त्याच्यामध्ये एरंड स्नेह घालून बऱ्याच वेळेला अंजनं बनवली जातात तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. मेल एज 63 अधिक बोलताना आवाज एकदम बारीक होत जातो. मग जरा घसा हे केला की पुन्हा नॉर्मल येतो तर कसा विचार करा. असे जे पेशंट आहेत ना 63 एज आहे आणि बोलता बोलता एकदम आवाज कमी होऊन जातोय असं जर असेल तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. एकतर D3 D4 DSH या पेशंटमध्ये करून घ्यायला पाहिजे. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये सुद्धा असं होतं होर्सनेस ऑफ व्हॉइस असंही लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे एकदम आवाजाचा पिच जर का वेगळा होत असेल आणि लो होऊन जात असेल तर काही वेळेला व्होकल कॉर्ड्स वरती नोड्यूल किंवा स्पेस ऑक्युपाइंग लिजन असण्याचा संबंध असू शकतो. सो त्यामध्ये एंडोस्कोपी या गोष्टी सुद्धा करायला पाहिजे. टकिओस्कोपी ज्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे
की काय म्हणतो USG ट्रँगल नेक करायला पाहिजे, लिम्फ नोड्स वगैरे दिसतात का ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. काही वेळेला ट्रकिया आणि इसोफेगस यांच्यामध्ये स्पेस ऑक्युपाईंग लिजन असतो की तो दोन्ही याच्यावरती प्रेशर सिम्पटम्स करत असतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला गिळतानाही त्रास असतो आणि आवाजही बदलत असतो. ज्याला आपण कार्सिनोमॅटस पॅथॉलॉजी म्हणतो तर तशीही असण्याची शक्यता असते अशा केसेसमध्ये. सो पहिल्यांदा पूर्ण इव्हॅल्युएट करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने इतर लक्षणं कोणकोणती आहेत ते सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे इव्हिनिंग राईज टेम्परेचर आहे का, फीवर वाटतंय का, किंवा उगाचच अंगात थंडी भरून येते का, युरिनला मोशनला गेल्यानंतर अंगावरती काटा येतोय का, त्याच्यानंतर भूक एकदम कमी झालेली आहे का, किंवा वजन एकदम कमी झालेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायला पाहिजेत आणि मगच ह्या पेशंटला त्याप्रमाणे इव्हॅल्युएट करून औषधं देता येतील. पेशंट एज 28 मेल 8 to 9 एजचा असल्यापासून युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे. एकदा सर्जरी केली पण रिलीफ नाही. आपण विचार कसा करू शकतो. 28 एज आहे आणि युरेथ्रल स्ट्रिक्चर्स आहेत ॲट द एज ऑफ 8-9. बऱ्याच वेळेला ना पोस्टिरियर युरेथ्रल वॉल्स नावाचा एक प्रकार असतो की जो जिथे कर्वेचर्स असतात मेल युरेथ्राला तर त्या ठिकाणी ते सापडतात आणि मग बऱ्याच वेळेला डायलेटेशन केलं जातं आणि पोस्टिरियर युरेथ्रल वॉल्स तसेच असतात आणि डायलेटेशन केल्यानंतर थोडे दिवस बरं वाटतं आणि पुन्हा पुन्हा ते सिम्पटम येत असतात. तर पोस्टिरियर युरेथ्रल वॉल्स हे जे असतात ना तर त्याचा विचार आपण करत असताना अर्शाप्रमाणे करायला पाहिजे. म्हणजे प्रोलॅप्स म्युकोजा ह्या दृष्टीने त्याचा विचार करायला हवा आणि तो धरून जर का औषधं दिली गेली ना तर अशा केसेसमध्ये फायदा दिसतो असं आपल्याकडे काही पेशंट्समध्ये मी बघितलेलं आहे. सो हे जे पेशंट्स असतात तर त्यांना जनरली पोटाचे सुद्धा त्रास त्याच्या सोबत असतात किंवा खाणं पिणं जे आहे ते बाहेरचं बऱ्यापैकी असतं. तर गृहिणीप्रमाणे किंवा आरशाप्रमाणे विचार करून ह्याच्यामध्ये औषधं द्यायला हवीत. त्याच्याचबरोबर मेल उत्तरबस्तीचा सुद्धा उपयोग चांगला होतो. त्यामध्ये धान्वंतर तेल जे आहे तर त्याचा उत्तरबस्ती किंवा इतर शतावरी तेल वगैरे आहे त्याचा उत्तरबस्ती ह्याचाही परिणाम चांगला दिसतो. त्याच्याच बरोबरीनं जे पेनिस आहे तर त्याला काही विशिष्ट औषधं लावून त्याच्या घड्या ठेवणं असं जर का केलं गेलं ना जसं धान्वंतर तेल आहे किंवा शुच तेल आहे तर असं केलं गेलं तर त्याचा परिणाम चांगला दिसेल. मेन्सेसच्या वेळी जानुसंधी शूल तीव्र मेन्सेस संपल्या की हे लक्षण पूर्णपणे गायब होतं. ओके. हे ना टिपिकल कसं आहे की वातज रजदृष्टी असं लक्षण आहे. तर वातज रजदृष्टीप्रमाणे चिकित्सा करे. सौषधम कोणपे पुन्हा धातकी पुष्पकधी रदाडी मार्जिनो सारितम पाये सर्पिर अथवा म्हटले त्याप्रमाणे. इथे घृतपान करणं ही गोष्ट महत्वाची आहे. सो पेशंटला सिद्ध घृत इथे पानार्थ द्यायला पाहिजे जस्ट बिफोर द मेन्सेस म्हणजे हे लक्षण कमी येतं. ड्युरिंग मेन्सेस ज्या वेळेला पेन खूप असतं त्यावेळेला दशमूळ आणि धान्वंतराचा एक सिंगल पस्ती दिला तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम येतो. त्याच्याच बरोबरीनं दशमूळाचा काढा आणि समीर पन्नागाचं प्रक्षेप असं जर का टाकून दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम येतो. आणि हे जे आपण सगळी औषधं डिस्कस करतोय ना ही जस्ट एक गाईडलाईन म्हणून आहे. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. दीज आर नॉट द प्रिस्क्रिप्शन्स. ओके. बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिसच्या पेशंटमध्ये अँटीबायोटिक स्टेरॉइड घ्यावे लागते. तर अशामध्ये काय अश्वत्थानासाठी काय द्यावे. ओके. कंजंक्टिव्हायटिसच्या पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की खूप दिवस म्हणजे काहीही केलं तरी 6-7 दिवस तर ते प्रकरण चालतंच. पहिलं गोष्ट म्हणजे आयसोलेशन वगैरे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्याच बरोबरीनं बिडालक जे आहेत ना तर त्याचा परिणाम यांच्यामध्ये खूप चांगला येतो आणि डोळ्यांचे इचिंग बऱ्यापैकी किंवा जे प्रिकिंग सेन्सेशन असतं ते खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतं. पोटामध्ये बाकी सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन वगैरे अशी ही औषधं द्यावी लागतात. त्याच्याचबरोबर महात्रिफला घृत जे आहे ते पोटाला डोळ्यांना लावणं आणि त्याच्या बरोबरीने जलोकावचरण ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम येतो. आवाज बारीक होणाऱ्या पेशंटचा सर्व चेकअप झालेल्या आहेत. नो ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्टेड आहे. ओन्ली कंप्लेंट ही माइल्ड ऍसिडिटी समटाइम्स. ओके. तर आता ऍसिडिटी आहे आणि माइल्ड होते आणि तो पेशंटमध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. लक्षणाच्या बद्दल काही लिहिलेलं नाहीये तुम्ही. तर लक्षणं काय काय आहेत हेही एकदा बघायला पाहिजेत. बाकी सार्वदेहिक लक्षणं आणि जर काही ऍसिडिटी आहे आणि त्याच्यामुळे जर का असा आवाज बारीक होत असेल ना तरी सुद्धा एकदा ज्या काही सगळ्या आपण आता गोष्टी बोललो तर त्या गोष्टींचा विचार करून ते इव्हॅल्युएट करायला हवं. हार्टस हार्नियामध्ये सुद्धा काही वेळेला वरच्या बाजूने सतत रिफ्लक्स येत असल्यामुळं त्याच्यामध्ये इरिटेशन असणं आणि इसोफेजायटिस असणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात. सो त्याचाही विचार करायला पाहिजे. ओके.
ठीक आहे. मला वाटतं आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. आज इथे थांबूया. पुढच्या वेळेस नवीन अध्याय चालू करूयात आणि सगळ्यांनी स्पर्धेमध्ये पाठांतराचा भाग घ्यावा. परत एकदा आवाहन. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवी येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजाता वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. बचिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.